मुंबईकरांची तहान भागवणारी जी 7ही धरण तलाव आहेत ती जवळपास 99% भरलेली आहेत आणि त्यामुळे ते ओसंडून वाहत आहेत। मुंबईकरांची यंदाची जरी तहान भागलेली असेल, मिटलेली असेल, तरी मात्र मुंबईकरांमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्या अनुषंगाने पाण्याची अजूनही गरज आहे। त्यामुळे कशा पद्धतीने नियोजन केले जाते, सध्याची पावसाची काय अवस्था आहे, किती धरणं आहेत आणि किती कॅपॅसिटी काय? मुंबईला सद्यस्थितीत 7 धरणामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो। त्यापैकी 5 धरणं मुंबई महापालिकेच्या मालकीची आहेत। 2 धरणं तुलसी आणि विहार ही मुंबईमध्ये स्थित असून उर्वरित तानसा, मोडकसागर आणि मिडल वैतरणा ही मुंबईपासून जवळपास 120 ते 150 किलोमीटर दूर आहेत। या व्यतिरिक्त 2 धरणं आहेत, अप्पर वैतरणा आणि भातसा ही राज्य शासनाच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या मालकीची आहेत। त्यांच्यामधून सुद्धा आपण पाणी पुरवठा घेत असतो। ते एकूण आजच्या घडीला जे वार्षिक रिक्वायरमेंट आहे तेवढा साठा जमा झालेला आहे। 99.70% धरणं भरलेली आहेत आणि याचं नियोजन करून आपण दर दिवशी साधारणतः 4000 मिलियन लिटर पाणी पर डे मुंबईला पुरवू शकतो। आता भविष्य खरं जर बघितलं आपण सर तर मोठ्या संख्येने मुंबईकरांची लोकसंख्या या ठिकाणी वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने पाण्याची गरज देखील त्या ठिकाणी वाढलेली आहे। तर किती पाण्याची प्रतिदिन आवश्यकता आहे आणि आता आपण किती पुरवठा करतोय? तुम्ही म्हणल्याप्रमाणे मुंबईची पाण्याची गरज वाढलेली आहे, बरोबर आहे। साधारणतः 4600 मिलियन लिटर पाणी आवश्यकता आहे, पण आजच्या घडीला आपल्याकडे जो पाणीसाठा आहे 7 धरणांमधला तर आपण 4000 ते 4100 मॅक्स तेवढं पाणी पर डे देऊ शकतो। भविष्यातील गरज लक्षात घेता महापालिकेने गारगाई धरण निक्षारीकरण प्रकल्प हे प्लॅन केलेले आहेत आणि त्यावर कारवाई आमच्या WSP डिपार्टमेंटमार्फत चालू आहे। नक्की आपल्यासोबत या ठिकाणी सर काय सांगाल, ज्या पद्धतीनं पाण्याची गरज पाहता मुंबईकरांना कशा पद्धतीनं पाण्याची गरज भासू नये भविष्यामध्ये, त्यासाठी जे उपाययोजना पालिकेच्या वतीने करण्यात येत आहेत त्या कशा पद्धतीने करण्यात येत? खरं म्हणजे जे प्रकल्प राबवण्यात येत आहेत गारगाई, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक झाडांची कत्तल होणार आहे किंवा अनेक गावं जी आहेत ते बाधित होणार आहेत, असे प्रश्न अनेक उपस्थित आहेत। तर आपण पाण्याची जी कमतरता आहे आत्ता ती कमी करण्यासाठी गारगाई धरण आणि निक्षारीकरण प्रकल्प हे आपले पुढच्या काळात नजीकच्या काळातील उपाययोजना आहेत। त्यात गारगाई धरण जे आहे ते इकडेच मागे ओगदा गाव आहे, ओगदा गाव स्थित आहे। तिकडे 2 गावं बुडीत क्षेत्रात येतात, ओगदा आणि खोडदा, आणि इतर 4 गावं जी आहेत ती अंशतः बाधित आहेत। ती अंशतः बाधित जरी असली तरी वन्यजीवाच्या दृष्टीने म्हणजे तानसा अभयारण्याचा उत्तरेकडचा भाग जो आहे तो मानवविरहित करण्याच्या दृष्टीने आपण ती 4ही गावंसुद्धा पुनर्वसित करत आहोत। अशा रीतीने आपल्याला त्या 4 गावांची सुमारे 350 हेक्टर जी जमीन आहे ती अतिरिक्त उपलब्ध होते। त्यामुळे जी बुडीत क्षेत्रातील जी झाडं आहेत ती झाडं आपण त्या 325 हेक्टर जमिनीवरती स्थलांतरित म्हणजे प्रत्यार्पण करणार आहोत, ट्रान्सप्लांटेशन करण्याचं आपलं नियोजन आहे। शिवाय आपल्याला कायद्याने अनिवार्य असलेले पर्यायी वनीकरणासाठी सुद्धा आपण पूर्णपणे प्रतिबद्ध आहोत। त्यात 650 हेक्टर जमीन जी वनजमीन आपली बुडीत क्षेत्रात जाते तेवढीच वनजमीन आपण इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा घेऊन तिथे पर्यायी वनीकरण करणार आहोत। म्हणजे ह्याच्यातच मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यासाठी तसंच पर्यावरणाच्या आणि एकंदर आपल्या वन्यजीवांच्या दृष्टीने आपण समतोल राखत आहोत। म्हणजे झाडांची संख्या एकूण वाढणारच आहे, शिवाय मुंबईकरांना अतिरिक्त पाणी पुरवठा मिळणार आहे। किती झाडांचं जे स्थलांतरण या ठिकाणी करण्यात येणार आहे? पूर्णतः 100% झाडं जी बाधित होणार आहेत, सध्याच्या वन विभागाच्या छापणीनुसार साधारण 2.5 लाख ते 3 लाख झाडं आहेत। ती सगळीच्या सगळी आपण प्रत्यार्पण करणार आहोत, ट्रान्सप्लांटेशन करणार आहोत। शिवाय आपण 5 पट जास्ती झाडं पर्यायी वनीकरणासाठी जी जमीन असेल तिथे हे करणार आहोत। त्यामुळे एकूण झाडांची संख्या आहे ही काही पटीने आपले वाढताना दिसेल। नक्की ज्या ठिकाणी मुंबईकरांची तहान भागवण्यासोबतच या ठिकाणी पर्यावरण वाचवणं देखील या ठिकाणी पालिकेचा ध्येय आहे। त्यामुळे अनेक झाडं जी आहेत या ठिकाणी जवळपास 3 लाख झाडं जी आहेत ती झाडं जी आहेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत। अनिल वर्मा, ABP माझा, शहापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।